आपण घ्या ना. अण्णासाहेब, गणपतीची मूर्ती अप्रतिम. गणपती बाप्पा मोरया. हा जवाब आहे मूर्ती. म्हणजे मूर्ती तर आहेच अप्रतिम, पण ही जी आरास डेकोरेशन, अहो साधेपणात सुद्धा किती सौंदर्य म्हणायचं. वा वा वा, फार छान. अहो यात माझं काहीच नाही, मुलांनी केले सगळे हे रात्रभर जागून. खरंय खरंय खरंय. वा वा. आता तुमची पुतणी सुद्धा करेल पुढच्या वर्षी. नक्की नक्की कर. पण ही अमृता कुठे दिसत नाहीये? अण्णासाहेब, ती तुमच्या घरात अशी वावरते की ती इथली. म्हणजे मी थांबलोय तिच्यासाठी की ती आली की एकत्र दर्शन घेऊ. आली अमृता. अक्षरशः निशब्द झालो. नाही, माझ्या पोरीने नशीब. बा, तुला कळतंय ना तू कुठल्या घरात येणार आहेस ते? हा, धन्य झालो बाई. अहो अण्णासाहेब, अक्षरशः भरून पावलं. माई, अमृता आपल्याकडची साडी नेसलीये. वा वा वा. तिच्या ड्रेसचं काय करायचं हो आता? पण डिस्टिंक्शन मिळालं होतं ना तिला, तर बक्षीस म्हणून मिळालाय तो ड्रेस एवढा. त्याचं काय करायचं? भाग्यश्री, जा तिचा ड्रेस. अगं बोलायचं नाहीस का मला? मला ठाऊकच नव्हतं हे सगळं. ड्रेस मध्ये छान दिसतेस तू, पण साडी ही आपली परंपरा आहे, संस्कार आहेत ते आपले, म्हणून तुला साडी नेसायला सांगितलं. साडी ते किती गोड दिसतेस तू. दे, घे हो, ड्रेसही छान आहे. अक्षय, अरे आता छानसा आपला एक फोटो काढ की सगळ्यांचा. अक्षय, हा, अरे फोटो काढ छानपैकी. तुम्ही दर्शन घ्या. हो, मी खालून कॅमेरा घेऊन येतो. अरे कॅमेरा, आता मोबाईल असता कॅमेरा ये बा, दर्शन घेऊ.
यू अक्की इकडे 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 अक्की तू का मला अवॉइड करतोय? यू डोंट लव मी एनीमोर ना? यू आय लव्ह यू आय लव्ह ओनली यू. मग माझे फोन का नाही उचलले? किती कॉल केले तुला? एकदा तरी कॉल बॅक करायचं. हो यू यार, माझा खूप प्रॉब्लेम झालाय. मी इथे अडकून पडलोय यार, खूप वेगळा प्रॉब्लेम झालाय. मी नंतर सांगेन तुला. बेबी म्हणून तर आले ना मी इकडे तुला भेटायला. आणि बघ मी तुझ्यासाठी साडी पण घातली आहे. का मी ओके, तू का आली आहेस? आय मीन तू इथे इथे अचानक आलीस, घरी सगळेजण आहेत ना, प्रॉब्लेम होईल. तू वेडा आहेस का? किती कॉल केले तुला, एकदा पण फोन नाही उचलला तू. साधा कॉल बॅक तरी करायचा ना. हा तू फोन दे मला, फोन दे. तुला 1000 मिस्ड कॉल्स दिसतील. शो मी युअर फोन. ऐक ना, माझा फोन माई आजीकडे. व्हॉट? माई? हो माई. अरे आनंद, अक्षय कुठे गेलाय? कॅमेरा बघायला गेला ना. नवीन कॅमेरा एक विकत आणायला गेलाय की काय? अजून आला नाही तो. आणि माई पण कुठे दिसत नाहीये. माईशिवाय घर बघायचं म्हणजे डोळ्याला सवयच नाही ना आमच्या, हो की नाही? काय ग मृदुले? अगं हो, मी बघून येते. इथेच कुठेतरी गेले असतील. आले मी. नाही नको, थांब. तू नको जाऊस, मीच जाऊन बघून येतो. अण्णा तुम्ही कशाला? मी जातो ना. मी जाऊन बघून येतो, तुम्ही बसा सगळं. हो आलोच मी. होय. फोटो काढायचा म्हणून माई नट्टापट्टा तर करत नसेल ना जाऊन. काय? हा काही बावडे करी. हो ना. सॉलिड आहेस यार तू अमृता. म्हणजे पहिल्या दिवशीच दाखवून दिलं की मीही अशीच आहे. पण आमच्या घरचे पण काही कमी नाहीत ना. पाहिलंस ना तू आज. म्हणजे अगं म्हणजे तू बिंदास साडी न नेसता गणपतीला आलीस. डेअरिंग आहे यार तुझ्यात. खरंच मानलं मी तुला. पण मला नसतं जमलं. पण बरंय, आपण जे आहोत ना ते दाखवून द्यायचं. अगं ते काही मी मुद्दाम केलं नाही. ऍक्च्युली माझ्याच लक्षात नव्हतं की इकडे साडी वगैरे नेसून यायला हवं. अच्छा असं आहे का? मला वाटलं की काय? अमृता मला एक सांग, तुझ्या काकांनी किंवा आईनी तुला सांगितलं नाही का साडी नेसून जा म्हणून? अगं त्यांच्या तरी कुठे लक्षात आलं. ऍक्च्युली आमच्या घरचं वातावरण वेगळं आहे. अशी बंधनं नाही आहेत. आमचं आम्हीच डिसाईड करतो आम्हाला काय करायचंय. म्हणजे आम्हाला कधी जेवायचंय, कधी बाहेर जायचंय, काय घालायचंय, कधी झोपायचंय, कधी उठायचंय, कधी घरी यायचंय, सगळं आमचं आम्हीच डिसाईड करतो. अच्छा म्हणजे कधी जेवायचं हे पण? हो. म्हणजे तुझ्या घरी जेव्हा जे बनत असेल तेच तुला खावं लागत असेल ना? नॉट नेसेसरी. म्हणजे बघ, माझ्या आईने जर शेपूची भाजी वगैरे केली ना तर मी लगेच पास्ता करून खाते.
पण इथे जरा वेगळं आहे थोडं. कळतंय ना तुला? ते लक्षात आलं माझ्या. ही साडी, हे दागिने. सी, नटायला मला पण इंटरेस्ट आहे ग, पण जेव्हा सक्ती केली जाते ना, तेव्हा त्या गोष्टीतला इंटरेस्ट निघून जातो. काय झालं? काही नाही अगं, पण अमृता तुला माहितीये का, मला खूप बरं वाटलंय की तू थोडीशी ना माझ्यासारखीच आहे. आता तर तू माझी जाऊ होणार आहेस, मग आपण मज्जा करूया. मी सांगेन तुला इथे कसं हुशारीने राहायचं. कसं आहे ना, तू यायच्या आधी घरात माझ्या वयाचं कोणी नव्हतं ना, पण आता तर तू येतेस, मग आपण दोघी मिळून भरपूर चुका करूया. काय? काही नाही. बरं ऐक, बाहेर जर कोणी विचारलं तुम्हा दोघींना बाहेर यायला उशीर का झाला, तर सांगायचं साडीचा पदर उलटा झाला होता, तो सरळ करायला थोडा उशीर झाला. कळलं? हो. माझं हिच्यावर आणि हिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आणि हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही सगळे समजून का नाही घेत आहात? पण हे शक्य नाहीये हेही तुला ठाऊक आहे. आणि हे सत्य तू जितक्या लवकर स्वीकारशील ना, तितकं आपल्या सगळ्यांसाठीच चांगलं आहे, तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी. माई, पण हा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. कियारा, तुला जे वाटतंय ना ते होणं शक्य नाही. बट का? या घराने मला एक्सेप्ट करू नये एवढी वाईट आहे का मी? मी असं म्हंटलंय? पण काय चांगलं आणि काय वाईट हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनातला फरक आहे, तो प्रश्न. तुम्हाला काय म्हणायचंय? आज जरी तू ही साडी वगैरे नेसून आली असलीस ना आमच्याकडे, तरी हे तुला आयुष्यभर जमणार आहे? तुझ्याच भाषेत सांगायचं तर तू आमच्या घरात मिसफिट आहेस. तुझ्याच भाषेत सांगायचं तर तू आमच्या घरात मिसफिट आहेस. आमचे संस्कार तुझ्या संस्कारांपेक्षा खूप वेगळे आहेत. आणि नातं जपणं ही आयुष्यभराची जबाबदारी असते. त्यातून एकदम असा ब्रेक नाही घेता येत. तुम्हाला माझ्या केपेबिलिटीजवर शंका आहे का? प्रश्न तुझ्या कॅपेबिलिटीचा नाहीच आहे मुळे, प्रश्न संस्कारांचा आहे. तुझे संस्कार आमच्या संस्कारात बसत नाहीत. लग्नानंतर दोन कुटुंब एकत्र येतात, दोन घरं एकत्र येतात. तूच विचार कर ना, तुमच्या लग्नानंतर हे शक्य होणार आहे का? अगं माई, पण तिच्या घरचे संस्कार, तिची शिकवण वाईट नाहीये. विश्वास ठेव ना माझ्यावर. तिच्या दृष्टीने ते वाईट नाहीच आहे, पण तिचे संस्कार, तिचं राहणीमान हे आपल्यापेक्षा नक्कीच वेगळं आहे. हे तर तुला पटतंय? नाही, आता तुम्हाला दोघांनी माझा राग येईल, तुम्हाला हे पटणार नाही, पण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, आणि तुम्हाला भविष्य नाहीये. माई, बरंच एक क्षणभर मी तुमच्या या नात्याला मान्यता देतेही. तू म्हणतोस म्हणून उद्या तुमचं लग्नही होईल, पण तिला आपल्या घरचे संस्कार, आपल्या घरची परंपरा, रीतीभाती हे निभावणं शक्य होणार आहे. आणि ते झालं नाही, ती जबाबदारी नाही झेपली तर काय होईल पुढे जाऊन? नातं तोडेलच ना तुझ्याशी. तुला जमणार आहे आयुष्यभर हे सगळं निभवायला? हे बघ कियारा,
मला घर जोडणारी सून हवी आहे. घरातल्या माणसांना एकत्र बांधून ठेवणारी सून हवी आहे. तू जितक्या लवकर हे समजून घेशील ना, तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. बाप्पाचं दर्शन घ्यायला आलीस ना, दर्शन घे, प्रसाद घे. अमृता आहे वर. आमच्या अक्षयची होणारी बायको. ह्या घरची होणारी सून. ती देईल हो तुला प्रसाद. वा, क्या बात आहे. शर्मिष्ठा चिवडा करावा ना तर माईनेच. तीच चव, तोच खुसखुशीतपणा. वा, कन्सिस्टंट राहावं तर माई सारखं. करेक्ट. वा. पण दादा खरंच आपल्या आईला सुद्धा हे असं काही जमत नाही. आई आई सोडच, पण ती भाग्यश्री ना, सांगू ना, सांग की. ती स्वतः हसण्यावर नेईल. स्वभावाने तशी खूप चांगली आहे ती, पण स्वयंपाकात जाम झोल आहे यार. म्हणजे अगं, म्हणजे तिला चहात आलं टाक, वेलची टाक म्हटलं ना तर तिची मस्करी करतोय असं वाटतं तिला. चहा म्हणजे चहा पावडर, साखर आणि पाणी, दूध, बस एवढंच माहितीये तिला. दादा आपली आता जी वहिनी येणार आहे अमृता, तिला जमेल का हे सगळं? काय माहिती. हा, पण उपीट म्हणजे पिठाचा एखादा प्रकार का असं विचारणारी भाग्यश्री जर या घरात टिकू शकते तर इतर कोणीही टिकू शकतं. दादा अमृताला माहिती असेल का रे अक्षयचं अफेअर होतं, रादर आहे ते? ए, काय बोलतेस कळते का तुला? तिच्या काकांनी किंवा तिने जर ऐकलं आणि आपल्या घरच्यांना सांगितलं तर आपल्या घरचे आपल्याला उलट टांगतील. आणि तुला जर एवढी काळजी होती ना अक्षयच्या अफेअरची, तर मग पूजेच्या दिवशी का शोधून काढलंस त्यांना? तिथून सुरुवात झाली ही सगळी. ए हॅलो, आपण जरी त्यांना घरी आणलं नसतं ना तरी घरी व्हायचा तो राडा झालाच असता. आणि तशीही माझी अक्षय सोबत जुनी खुन्नस होती आणि ती मी पूर्ण केली आहे. बस. काय जुनी खुन्नस? हो, जुनी खुन्नस. मला पुण्याला जायचं होतं शिकायला, तेव्हा माझा तो निर्णय घरात कुणालाच मान्य नव्हता. अक्षयने तरी मला मदत करायला हवी होती. तुझ्याकडून तर मला काही अपेक्षा नाहीच आहे, पण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे ना, त्याने तरी मला हेल्प करायला हवी होती. मी जेव्हा घरातून निघाले होते गुपचूप, तेव्हा त्याने बोंबाबोंब करून घरात सगळ्यांना जागं केलं. दादा, या घरात जर मुलींना त्यांच्या मर्जीनुसार वागता येत नसेल ना तर मुलांनाही त्यांची मर्जी चालवता येणार नाही. पण मला अमृताचं वाईट वाटतंय. आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं असं बाहेर अफेअर असणं किती वाईट आहे ना. आणि त्यात त्या बिचारीला काही माहितीही नाहीये. अक्षय, अक्षय, अक्षय. अहो, आहात कुठे तुम्ही? हे काय इथेच तर होता मी. काय झालं? चला लवकर चला, फोटो काढून झालं की आरती करायची आहे. लवकर या. हो हो, आलो आलो.